हाय गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आता टाइम झालेले 12 वाजेला आहे आणि घरातले सगळे काम आता आवरलेले. तर आज आपण जाऊया गजानन बाबाच्या दर्शनाला. चल तर मी तुम्हाला पण दाखवते आज गजानन बाबाचं मंदिर. मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की ते थोडंच बाजूला गजानन महाराजांचं संस्थापन आहे. तर खूप छान आहे, मोठं आहे. आणि तुम्हाला आता आलो आहे आपण कॉर्नरला. चला तर घेऊया टर्न आणि पुढे गजानन बाबाचं मंदिर असते बघा. खूप मस्त आणि मोठंच मंदिर आहे. इथे आलं ना खूप छान वाटतं. एकदम असं मस्त बसून राहावं वाटते इथे. कशाचं ना आवाज गिवाज एकदम असं सुकून भेटते इथं काहीतरी. तर इथं बाजूलाच गजानन बाबाच्या मंदिराच्या समोरच इथे आहे घोड्याची दुकान. इथं आम्ही खूप मजा करतो, मस्ती करतो. घोड्याची पण सुद्धा खूप दुकानाजवळ आहे घोडाही उभा आणि बाजूला बघता इथं घर आहे. मम्मीची त्यांची खूप चांगली मैत्रिणी आहे आणि इथं त्यांच्यासोबत पिल्लू पण आहे आपले. पिल्लूला पण घेतले सोबत दर्शनासाठी. पिल्लू म्हणते घे खेळ आणि मला पण त्यासोबत दर्शनाला मंदिरात येऊ दे. त्याला पिल्लू आता आलो आहे आपण गजानन महाराजांच्या मेन गेटाजवळ. तर पिल्लू बघा उघडते गेट आणि आपण त्याला जाऊया आतमध्ये. आता उघडले आपण गेट आणि जाऊया आतमध्ये. तर पिल्लू लागले पायऱ्या उतरायला. बघू शकता तुम्ही आतमध्ये आल्यानंतर चांगलं मोठं मंदिर आहे आणि बघा किती शांत वातावरण आहे. इथे नुसतं बसा आणि पक्षींचा आवाज असं एकदम छान आवाज कानाने ऐका आणि मस्त असं शांतपणे बसून राहा. बघू शकता तुम्ही किती सुकून भेटते इथे. फक्त असं पाहिलं की मनाला शांती वाटते. किती मोठं मंदिर आहे बघा. आजूबाजूचा परिसर बघा मंदिरातलं मस्त आहे. पिल्लू निघली हळूहळू. मस्त डान्स करत करत चालले पिल्लू आणि म्हणते चलो आपण चाललो जो जो करायला. खरंच ना इथलं वातावरण पण खूप मस्त आहे. इथं पिल्लू पण रोज येऊन खेळते आतमध्ये. बघू शकता तुम्ही. तुम्हाला असं बघून पण वाटत असेल की नाही रे बाबा, खरंच वातावरण खूप मस्त आहे इथलं आणि सुकून भेटते इथे. चला तर आपण आता आतमध्ये. चला तर बघूया आपण आता मंदिर आतमध्ये. लागली पिल्लू चढायला आणि इथे बघा लगेच कासवाच घ्या दर्शन. पिल्लू गेले आतमध्ये. मला पण म्हणते चल आतमध्ये. तर बघा गजानन महाराजांचं आलंय मंदिर. चला आलं आता आपण आतमध्ये. बघू शकता तुम्ही आतमध्ये मस्त सगळ्या देवांचे फोटोज वगैरे आहे आणि गजानन बाबाचं मंदिर पण किती मस्त दिसते बघा. मूर्ती किती असं बघूनच प्रसन्न वाटते, आनंद वाटते लगेच. आणि पिल्लू बघते 4-5 जो 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 4-5 जो 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 जो. ही पिल्लूची भाषा आहे. ती मस्त खेळायली आणि तुम्ही पण बघा की फक्त स्टॅच्यू बघा. स्टॅच्यू तर नाहीच ते, साक्षात गजानन बाबा आहे. बघून तुम्हाला पण. आम्ही दोघीने घेतले आता दर्शन. पिल्लूला ते अंगारा आणि तुम्ही पण बघा आता महाराजांचं दर्शन घ्या आणि आनंद आहे इथलं खूप मस्त सुकून आहे. फक्त असं डोळ्याने पाहिलंच की एकदम मनाला आनंद भेटतो. तुम्हाला म्हणलं ते मी गजानन बाबाचं मंदिर दाखवतो. तर बघा किती असं मूर्ती बघूनच असं इतकं आनंद वाटते ना की खूप छान वाटते. बघा तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या घरासमोर जे महाराजांचं मंदिर आहे ते कसं आहे. पिल्लू बरोबर झालं माझं पण परत आतमध्ये जाण्याचं मंत्र. बघा तुम्ही किती मस्त गजानन महाराजांची मूर्ती आहे. खरंच ना मला इथून निघूच वाटत नाहीये. मी पिल्लू बनले आता चल ना मग आता जाऊया आपण बाहेर. तर आम्ही निघलो आता बाहेर. घेतलं दर्शन मस्तपैकी आणि आता आम्ही चाललो परत बाहेर. जाऊया आता तर घरी. बघा किती मस्त दर्शन झालं आणि पिल्लूचं पण दर्शन झालं.